सगळ्यांना नमस्कार. सकाळी सकाळी सगळ्यांना नमस्कार. संत्री सोलायला लागले ना. हे सगळं ह्याचं बी कार्ड आहे बघा. बी कार्ड आहे, सगळं शिलटा कार्ड आहे. त्याच्या आपल्या दादाच्या दातात अडकतंय ना, मग दिवसभर बसतंय हे करत काढीन काढत. एक तर दात पहिले ढिल्ले होते ना. ह्याच्यावर काही चिलटा कार्ड आहे, चिलटा कार्ड आहे. म्हणलं सकाळी सकाळी संत्रीचा ज्यूस द्यावा, नाही तर असंच खाल्लं तर असंच देते. संत्रीचा ज्यूस असं बिमार माणसाला खाल्लं तर जरा थोडी ताकद आल्यासारखं वाटते ना. आता दवागोळ्या तर किती द्यायच्या हो. दवागोळ्या देऊन देऊन ते दवागोळ्या खाऊन पण लई थकून गेलाय बघा. म्हणून मी म्हणलं संत्रीचा ज्यूस, मोसंबीचा ज्यूस, डाळिंबाचा ज्यूस असं द्यावा म्हणलं. तर काय करायचं, जरा तब्येत चांगली होत. ते खात नाही, पण जबरदस्तीनं देतो आम्ही त्याला. त्याला देते त्याला हे. थोडं याला मीठ टाकते थोडंसं. मीठ टाकते. ते दुसरं मीठ कुठे आहे ग? मसाला मीठ हेच आहे ना मीठ. मसाला मीठ दे मग. हे त्याला तर हे कापून देते त्याला. देते का? आता नाही खाल्लं, भाऊजींना द्यायचं तसं. का? त्यांनी जरा वेगळा खाल्लं. काय खाल्लं? पहिली मीठ घालून देते. ते दुसरा झोपलाय, त्याला कसं देणार? खजूरचं पाणी नाही केलेलं ना. आता उठले मी. नाही, ज्या ताई म्हणते केलंय का? दिसा नाही तर केलंय का नाही केलंय. आता एवढं बी स्वल्प औषध द्यायचं नाही म्हणल्यावर आता काय बोलायचं. नाही बनवतात ना रोज. उद्या बनवायचं रोज. रोज बनवत असते या. आज बनवलंच नाही ते. त्याने जरा ताकद आली वाटते या. आता आपणच काळजी घ्यावं लागते ना सगळ्यांनी मिळून. संत्रीचं ज्यूस बनवायला लागलो आपल्या दादांसाठी.